पक्ष्यांपासून पिकाचं संरक्षण करण्यासाठी शेतात बुजगावणी आवाज करणारे फटाके याचा वापर शेतकरी करत असतात। मात्र काही दिवस घाबरणारे पक्षी पुन्हा पिकाचं नुकसान करतात। यावर उपाय म्हणून जळगाव जिल्ह्यातील साळसिंगी इथल्या प्रताप देशमुख यांनी कटकटी यंत्र तयार केलंय। वाऱ्याच्या वेगावरती चालणारं हे यंत्र अगदी कमी खर्चात तयार होतं। या यंत्रामुळे पक्ष्यांपासून पिकांचं संरक्षण करणं सोपं झालंय। रानातील पक्षी आणि प्राण्यांमुळे पिकांचं मोठं नुकसान होतं। विविध उपाय करूनही पक्षी दाद देत नाही। तेव्हा शेतकऱ्यांसमोर शेतामध्ये थांबून पिकांची राखण करणं हाच उपाय राहतो। असा अनुभव सर्व शेतकऱ्यांना येतो। तसाच अनुभव बोदवड तालुक्यातील साळसिंगी इथल्या प्रताप देशमुख यांना देखील आलाय। त्यामुळे देशमुख यांनी या प्रश्नावर ठोस उपाय करण्याचं ठरवलंय। त्या दृष्टीनं त्यांनी विचार देखील सुरू केलाय। विचार करत असतानाच त्यांना फिरत्या कटकटीची कल्पना सुचली। रिकामे डबे आणि भिंगरीचा आकार देण्यासाठी आवश्यक पत्रा घेऊन त्यांनी कटकटी यंत्र तयार केलं। हे यंत्र त्यांनी गावातील कारागिरांकडूनच तयार करून घेतलंय। तुमच्या परिसरामध्येच तिथल्याच कारागिरांना पकडून तुम्ही या पद्धतीची एक कटकटी तयार करू शकता। याच्यासाठी तुम्हाला काही जास्त लागत नाही। एक भंगारमधला हा एक साधारण एक डबा लागणार। त्याच्यानंतर हा एक साधा आपला तेलाचा तुपाचा डबा जो आहे त्याचा पत्रा जो आहे त्या पत्राच्या संदर्भात तुम्ही या अशा पद्धतीची तुम्ही एक कटकटी तयार चार बाजूला कट केल्यानंतर त्याला फक्त ह्या तुम्हाला दोन कड्या लावायच्या आहेत की ही कडी हा फॅन या डब्याला टच झाला नाही पाहिजे, फक्त कडी त्या डब्याला लागली पाहिजे। ज्यावेळे हवा आपली चालू असते तर हवेच्या याच्यामध्ये ती ज्यावेळेस ती फिरते तर त्याचा जो हा आवाज आहे ह्या आवाजामुळे पक्षी किंवा तुमचे वन्य प्राणी तुमच्या शेतामध्ये येत नाही, ते तुमचं तिथून पळ काढतात। पण आता ह्या कड्या ज्या आहेत तर ह्या कड्या आपण जर व्यवस्थितरित्या जर त्याला लावल्यात, पण याच्यामध्ये फक्त ड्रॉबॅक फक्त एवढा एकच येतो की ज्यावेळेस हवा नसेल त्यावेळेस ते फिरणार नाही। म्हणून त्या संदर्भामध्ये आता आमचं थोडंसं संशोधन चालू आहे त्या याच्यावरती। या पद्धतीचा एक फॅन तयार केल्यानंतर त्याला एक तुम्ही 5 इंची खिळा जर घेतला किंवा एखादा नटबोल्टही घेतला तर नटबोल्ट तुम्ही एका साध्या लाकडाच्या फडीवरती त्याला होल मारून त्याच्यामध्ये तुम्ही हा फॅन बसवू शकतात। आणि त्याच्या बॅक साईडला एक वायसर टाकल्यानंतर इथं एक त्याला पॅकिंग द्यायचं, एक साधी ठिबकची नळी किंवा कोणतं तरी पॅकिंग की जेणेकरून हा फॅन मागे याला लाकडी फळीला हा टच होणार नाही। म्हणून याच्यामध्ये जर थोडा गॅप राहिला म्हणजे तो मागे टच होणार नाही आणि हवेच्या दिशेनं ज्यावेळेस ते फिरते तर त्यावेळेस तुम्हाला पक्ष्यांचा जो होणारा जो त्रास आहे त्याचा आवाज एवढा कर्कश येतो की माझे गावकरी झोपू शकत नव्हते या कटकटीच्या संदर्भामध्ये। कटकटी यंत्र हे वाऱ्याच्या वेगावरच चालतं। वारं नसेल तेव्हा यंत्र चालत नाही। म्हणून त्यांनी हे यंत्र बॅटरीवर चालावं यासाठी प्रयत्न सुरू केलेत। त्यामुळे अगदी कमी खर्चात शेतकऱ्यांना वन्य प्राणी आणि पक्ष्यांकडून पिकांचं रक्षण करता येणार आहे। एकरामध्ये म्हटलं तर साधारण 15 ते 20 तुमच्या एका एकरामध्ये पाहिजे। त्याही अशा तिरप्या तारप्या झिगझॅग पद्धतीने लावल्या तर म्हणजे आणि वाऱ्याच्या उलट सुलट दिशेने ठेवा की जेणेकरून ॲट ए टाईम सर्व न फिरता काही फिरतील। हवा काही तुमची अशी परमनंट पूर्व पश्चिमच राहील की पश्चिम पूर्वच राहील असं नाही आहे। हवेचा वेग बघून थोड्या उलट सुलट पद्धतीने जर तुम्ही लावल्या तर त्या नेहमी तुमच्या हवेच्या दिशेने फिरू शकतात। पण हवा बंद असेल तर त्यावेळेस फिरणार नाही। त्या संदर्भात आम्ही फक्त बॅटरी इन्व्हर्टरच्या संदर्भातून त्याला कसा करंट देऊन त्या अनुषंगानं ती 24 तास जेव्हा वाटेल त्यावेळेस ती वाजू शकते आणि जेव्हा नाही वाटलं त्यावेळेस आपण त्याला बंदसुद्धा करू शकतो। देशमुख यांनी आपल्या पूर्ण शेतीचा आवाका लक्षात घेऊन ठिकठिकाणी पत्र्याच्या कटकट्या बसवून घेतल्यात। त्यामुळे रानातील पक्ष्यांना पळता आकाश कमी पडतंय। रात्रीच्या वेळी कटकट्या एकसारखे आवाज करत असल्यानं वन्य प्राणी देखील शेतातून पोबारा करतायत। पीक जर एखादी 5 फुटाचं पीक असेल तर साधारण हे लावताना याला आम्ही साधारण हे 1.5 फुटाचा तुकडा घेतो आणि याला एखाद्या काठीचा किंवा बांबूचा सहारा देऊन तुम्ही जे तुमच्या पिकामध्ये तुम्ही लावणार आहे त्या पिकाच्या साधारण 1 ते 1.5 फूट उंचीवर ठेवा की जेणेकरून त्या ठिकाणी वरती खिडती हवा राहते। पिकाच्या जर तुम्ही खाली लावलं तर पिकाच्या याच्यामुळे हवा तुम्हाला आतमध्ये येणार नाही। म्हणजे मुख्य पिकाच्या पेक्षा 1 ते 1.5 फूट उंचीवर तुम्ही तुमच्या सोयीनुसार खाली त्याला एखादी बांबू किंवा एखादी काठी बांधू शकतात। त्या पद्धतीने तुम्ही आपल्या प्रत्येक शेतकरी हा आपल्या शेतामध्ये ह्या कटकट्या लावून पक्ष्यांचा आणि वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या त्रासापासून बऱ्याच अंशी तो त्याच्यामध्ये कंट्रोलमध्ये राहू शकतो। देशमुख यांचं कमी खर्चाचं उपयुक्त यंत्र पाहून गावातील कारागिरांनी आता पत्र्याच्या कटकट्या बनवून विकण्याचा व्यवसायच सुरू केलाय। यामुळे प्रताप देशमुख यांच्याप्रमाणे इतर शेतकऱ्यांनाही कटकटी यंत्र तयार केल्यास फायदा होणार आहे। संजय महाजनसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही जळगाव।